राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमचे प्रीतीज वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर आज आपण पुन्हा एकदा एका छान ठिकाणाला भेट द्यायला जात आहोत। तर हे ठिकाण आहे ते म्हणजे एक किल्ला। ज्या किल्ल्याला आपण भेट द्यायला जाणार आहोत त्यासाठी आपण तुम्हाला मी मागेच जो व्हिडिओ तुम्ही माझा पाहिला नसेल तर आपण गेलो होतो विरार मधून या अशा बोट जी मरंबलपाडा ते सफाळेपर्यंत झालेली नवीन बोट आहे, त्या बोटीतून आपण गेलो होतो। आणि ह्या बघा या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणातून आपण गेलो होतो शिरगाव फोर्टला। तर शिरगाव फोर्ट हा आहे पालघरमध्ये स्थित। तर चला आज आपण एक्सप्लोर करणार आहोत पालघर स्थित असलेल्या शिरगाव फोर्टला। हा खूप छान अशा स्थितीमध्ये असलेला हा फोर्ट आहे। तर चला आपण तिथे गेल्यावर बघूया कसा आहे हा किल्ला। शिरगाव किल्ला पालघर तालुक्यातील शिरगाव समुद्राच्या एका बाजूला आहे। अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी महान मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याचा वापर केला होता। हा किल्ला आता थोडा उद्ध्वस्त होण्याच्या तयारीत आहे, पण तरी पण तिथले गावकरी मिळून ह्या किल्ल्याचे नूतनीकरण करत आहेत। जेव्हा मराठे नव्हते तेव्हा या किल्ल्यावर पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं। हा किल्ला सुमारे 200 फूट उंच आणि 150 फुटापेक्षा जास्त पसरलेला आहे। या किल्ल्यावर जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर पालघर स्टेशन पासून हा किल्ला 7 किलोमीटर अंतरावर आहे। तर तुम्ही पालघर स्टेशनला उतरून या किल्ल्यावर अगदी सहजतेने जाऊ शकता। इथे बस जाण्याची आणि रिक्षाची सुद्धा चांगली उत्तम सोय आहे। हा किल्ला अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आता तुम्ही पाहू शकता, आपण पोहोचलेलोच आहोत। खूप छान स्थितीमध्ये आहे, थोडासा मोडकळीस आलाय मध्ये पण थोडा छान स्थितीत आहे। आणि इथले गावकरी तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे गावकरी इथे अजूनही छान अशी प्रगती करतात आणि ह्या किल्ल्याची पुन्हा बांधणी होत आहे। आम्ही आल्यावर आम्हाला हे कळलं की याची पुन्हा छान रीतीने बांधणी होत आहे। बाहेरील भिंती, पायऱ्या, गटरे, बुरुज इत्यादी भक्कम दगडी बांधकामात बनवलेले आहे आणि ते पाहण्यास आपल्याला तुम्हाला पाहू शकता इथे। हा किल्ला जो आहे तो अगदी रस्त्याच्या कडेला आहे, त्याच्यामुळे जास्त शोधावं लागणार नाही तुम्हाला। तुम्ही सुरुवातीलाच पाहू शकता की तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती वाचू शकता आणि हा आहे किल्ल्याचा मॅप। तर चला जाऊया आता प्रवेशद्वाराकडे। पूर्ण माहिती आणि सूचना फलकलेली आहेत ते तुम्ही नक्की वाचा आणि या किल्ल्यावर शक्यतो काही कचरा किंवा काही टाकू नका, जेणेकरून या किल्ल्याचं स्वच्छता राहील या किल्ल्यामध्ये। आणि याचं जे नूतनीकरण आहे त्यासाठी आपल्याकडून एक छोटासा हातभार लागू शकतो। त्यामुळे जसे गेले तसेच परत या, काही घाण करू नका किंवा भिंतींवर लिहिणं, इथे आम्ही बघितलं की भिंतींवर खूप ठिकाणी लिहिलेलं होतं, ते लिहू बिहू नका। काही छान किल्ले त्यांचं संरक्षण करा। तर हा किल्ला आहे जो देवगिरीच्या यादवांच्या काळात 1225 मध्ये बांधला गेला। हा किल्ला 1432 मध्ये गुजराती मुसलमान शासकांच्या ताब्यात होता। त्यानंतर बहामनी राजवंश आला। बहामनी राजघराण्यांच्या पराभवानंतर हा किल्ला काही काळासाठी अहमदनगर सल्तनत ताब्यात होता। 1520-1533 मध्ये वसई किल्ल्याजवळील सर्व किल्ले पोर्तुगीजांनी जिंकले होते। नोव्हेंबर 1737 मध्ये मराठा सैन्याने किल्ल्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु डिसेंबर 1737 मध्ये ते माघारले। वसईच्या किल्ल्याचा वेढ्यानंतर 22 जानेवारी 1739 रोजी मराठा सैन्याने किल्ला ताब्यात घेतला। 1772 मध्ये मराठ्यांनी किल्ला दुरुस्त केला। त्यानंतर 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला। किल्ला आयताकृती आकाराचा आहे। पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आहे याचे। त्यानंतर दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या काटकोनात दुसरा दरवाजा आहे। दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ 1714 साल असे कोरलेले आहे। एकूण या किल्ल्याला 5 बुरुज असे आहेत। चारही कोपऱ्यावरती 4 बुरुज अष्टकोनी आहेत। तर प्रवेशद्वाराजवळील जो 5वा बुरुज आहे जो एकदम उंच आहे, तो आता तुम्ही पाहू शकता, तो वर्तुळाकार आहे। प्रवेशद्वाराजवळील पहारेकऱ्यांसाठी प्रवेशद्वार चांगल्या स्थितीमध्ये आहे। किल्ल्याच्या भिंतीभोवती फिरण्यासाठी आणि सर्व ठिकाणी पाहण्यासाठी सुमारे 1 तास लागतो, पण तुम्ही फास्ट थोडं फिरलात तर खूप कमी वेळात तिथे फिरू शकता।
तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला सांगितलं होतं थोडं नूतनीकरणाचं काम चालू आहे, की थोडासा मोडकळीस आला आहे हा किल्ला, पण अजूनही चांगल्या स्थितीत आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बुरुजाला कसे टेहाणी बुरुज होते. जो मी मेन बुरुज बोलली ना, उंच आहे एकदम, जो छोटासा गोलाकार असा आहे, पण तो बुरुज बघू शकता. हा बघा कसा छान वाटतोय बघायला. पण आता मी तुम्हाला जेव्हा आपण स्टार्टिंगला येत होतो तिथे एक माहिती लिहिली होती या शिरगावच्या किल्ल्याबाबत, तर ती माहिती तुम्हाला वाचून दाखवते. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात नजीकच्या सागरी दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे किल्ले बांधले त्यातील शिरगावचा किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला होता. इसवी सन 1737 मध्ये बाजीराव पेशव्यांनी त्यांचे पहिले बंधू चिमाजीअप्पा यांनी उत्तर कोकणातील पोर्तुगीज मुलखावर म्हणजेच फिरंग्यांवर स्वारी केली. त्यावेळी मराठा सैन्याने शिरगावच्या किल्ल्याला वेढा दिला. डिसेंबर 1737 मध्ये पोर्तुगीज सेनापती पेद्रू दमले यांनी हा वेढा मोडून काढला. त्यावेळी पोर्तुगीज सैन्य सरळ मराठ्यांनी उभारलेल्या मोर्चावरच चालून गेले. त्यावेळी काही काळ प्रचंड रणधुमाळी झाली व मराठ्यांची दाणादाण उडाली. युद्धानंतर मराठ्यांना नेता आले नाहीत असे 40 मुर्दे आढळले, अशी पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे. यावरून या लढाईत मराठ्यांची बरीच मनुष्यहानी झाली असावी असे दिसते. त्यात प्रतापराव हा मराठ्यांचा सरदार ठार झाला. तथापि अत्यंत जिद्दीने प्रयत्न करून 9 जानेवारी 1739 रोजी मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. फिरंगणातून पोर्तुगीजांचे समूळ उच्चाटन झाल्यानंतरही मराठ्यांनी हा किल्ला वापरात घेतला. मराठ्यांनी त्यात काही फेरबदल केले. ईशान्येकडे बुरुजावर मेघडंबरी उभारली, महाद्वाराचे स्वरूप बदलले आणि किल्ल्यात एक विहीरही खोदली. इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
समुद्र एकदम जवळ आहे ग. आणि हा शिरगावचा जो समुद्र आहे तो इतका स्वच्छ आहे. तुम्ही जर इथे आलात तर नक्कीच जावा. इथे प्लेग्राऊंड पण दिसतंय बघा. थोडं झूम केलंय, झूम आउट करून दाखवते. हे प्लेग्राऊंड आहे आणि हा दिसतोय तर हा समुद्र आहे. ते अगदी जवळ आहे, 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर. आणि तुम्ही बुरुज पाहू शकता. चला पुढच्या बुरुजावर जाऊया आता. इथून उतरूया खाली. इथे आणीची मुख्य जागा जिथे आपण आधी पहिल्या माळ्यावर गेलो आणि मग त्याच्यावरती हा माळा. चला 2 माळे आहेत तिथे. किती सुंदर आहे ना ग हा. ह्याची जेव्हा डागडुजी होईल ना तेव्हा तर अजून सुंदर दिसेल. ऑलरेडी याची डागडुजी झालेली आहे. इथल्या जे स्थानिक रहिवासी यांनी छान डागडुजी इथली केलेली आहे. अशी जस प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची डागडुजी झाली ना किती चांगलं होईल ना. छान दिसतील किल्ले एकदम. फक्त किल्ल्यांवरती जे आताचे लैला मजनू असतात त्यांनी नावं फक्त करून ठेवू नका म्हणजे झालं. साठवणीच्या खोल्या बघा खाली दिसत आहेत. तिथे पण आपण जाणार आहोत. तोपर्यंत हा आता आपण 3रा बुरुज बघूया. हा आहे 3रा बुरुज. हा भुयारी मार्ग आहे. हा कुठे जातो बघूया जरा. इथून एक मार्ग आहे, इथून एक भुयारी मार्ग आहे. असे 2 ते 3 भुयारी मार्ग होते त्या टाइमात. इथून पण एक खालून मार्ग आहे. हा एक पाहू शकता तुम्ही. एक इथून पण गुप्त मार्ग कुठून पळून जाऊ शकतो ह्याच्यासाठीचा हा मार्ग आहे. इथून एक पाहू शकता. हा एक मार्ग आहे जाण्यासाठी. इथून सुद्धा पायऱ्या आहेत. असे खालपर्यंत जात आहेत. आता हे कुठपर्यंत जात आहेत ते माहित नाही की हा डिस्टन्स जरा उंच जास्त आहे. इथून उडी मारणं काही जमणार नाही. चला आपण त्या साईडने बघूया कुठून हा भुयारी मार्ग बाहेर पडतोय. त्याचा एंट्री गेट. आय थिंक साठवणीच्या खोलीतून बाहेर पडत असावा तो मार्ग, कारण की खाली साठवणीच्या खोल्या आहेत ना. हा इकडे ते चौकत चढ. बघ कसा बुरुज आहे बघा. नको चला आता पुढे जाऊया. वैशिष्ट्यपूर्ण पोर्तुगीज बुरुज. बांधकाम दगडाचंच होणार आहे वाटतं. खूप सुंदर होतंय पण हे.
इथून जाण्यासाठी आहे ना मार्ग, तिथून तिथून पुढून, हा पुढून मार्ग आहे. इथून पायरीचा मार्ग आहे. हा आपला बघतोय तो आहे 3रा बुरुज. तुम्ही पाहू शकता, हा आहे 3रा बुरुज. वेगवेगळ्या खोल्या असू शकतील इथे. त्या कशा खालती आहेत, साठवणीच्या खोल्या आहेत, तशा असू शकतील. हे अर्ध पडलं होतं वाटतं, इथून पुढे बांधकाम सुरू केलं आणि हे वरती पत्रे टाकून एक मजबूत बांधकाम केलंय. याला संरक्षित करत आहेत आता किल्ल्याला, तुम्ही पाहू शकता. ही साठवणीची खोली आहे. आपण त्या बुरुजावर जाऊन आलो होतो, मग ह्या बुरुजावर जाऊन आलो. तर आपण थोड्या वेळात खाली उतरूया आणि खालून परत एक्सप्लोर करूया. बघूया, बुरुजावर काम चालू आहे सगळं बांधणीचं. काम चालू आहे का? जाऊ शकतो? तोफ गौरी, तोफ त्याचं लाकडाचं वाटतं आत्ता करण्यात आलंय, पण ती तोफ जुनी आहे. हे बघ, लाकडाचं आहे, ही तोफ जुनी आहे. इथूनच तोफा डागत असतील अशा या साईडला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे बघा कसे रेघोटे काढले आहेत, नावं लिहिलेली आहेत. तशी नावं कुठल्याही किल्ल्यावर गेल्यानंतर प्लीज नावं लिहू नका. खूप दिसतं ना, ते खूप विचित्र दिसतं. किल्ले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जिंकले त्याच्यावरती अशी येऊन विटंबना करू नका, एवढीच विनंती आहे. पण हे लाकडाचं आत्ता उभारण्यात आलंय वाटतं, नुकतंच. त्याचं बांधकाम पण मजबूत आहे, सागवणाचं असावं. पाहू शकताय, इथूनच टोप डागली जात असेल. चला, तुम्ही ताडाची झाडं खूप सारी पाहिली असतील, पण मी जे तुम्हाला आज ताडाचं झाड दाखवणार आहे ते झाड सर्वात जास्त विशेष आहे. तुम्ही ताडाचं झाड अगदी सरळ असं बघितलं असेल एकच, पण मी आता तुम्हाला दाखवते ते झाड पाहू शकता तुम्ही. हे बघा, उजव्या साईडला पाहू शकता, एकाच झाडाला अशा 5-5, 6-6 फांद्या आलेल्या आहेत. हे उजव्या साईडला एक आहे आणि एक डाव्या साईडला. हे खूप दुर्मिळ आहे, कारण की ताडाचं एकच असं झाड असतं जे पूर्ण उभं असतं. तर तुम्ही हे पाहू शकता, दोन्ही झाडांना फांद्या फुटलेल्या आहेत. हे पाहण्यासाठी तरी तुम्ही नक्कीच या किल्ल्याला भेट द्या. सिमेंटचं काम चालू आहे, थोडं शूट कर. सावकाश जा, खाली वायरी वगैरे बघ. आतमध्ये हा तो मगाशी आपण बघितला ना, आय थिंक तोच भुयारी मार्ग खाली येत असावा, जो आपण वरून बघितला ना आतून. जो आपण मगाशी बघितला ना
भुयारी मार्ग ह्या साईडने असा. चला बघूया. बॅटरी ऑन आहे. पहा हा असावा आय थिंक. हा पहा मार्ग एक जो भुयारी आहे. नाही इथून पण नाही. राजांचं डोकं भयंकर भारी होतं. त्यांनी कुठून रस्ता केलाय तो पण कळत नाही आपल्याला. आपण तिथूनच आलो ना, पण तो भुयारी मार्ग तिथून नाही आहे. चला तर हा सैनिकी निवासस्थान पाहूया. इथे सैनिकांना राहण्यासाठी जागा होती. या सैनिकांच्या खोलीतून बाहेर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, आपण मगाशी वरून पाहिली होती जी ताडाची झाडं, ते आता आपण खालून पाहतो. ताड नेहमी असं सरळ उभा असतो, त्याला फांद्या वगैरे कधीच नसतात. पण हे किती दुर्मिळ आहे पहा. त्या ताडाच्या झाडाला फांद्या फुटलेल्या आहेत. खूप सुंदर आहेत बघा. हे अशी 2 झाडं आहेत. ही पाहायला तुम्ही नक्की या किल्ल्यावर या, कारण की हा किल्ला पण सुंदर आहे आणि तिथला समुद्र सुद्धा सुंदर आहे. त्यामुळे हे दोन्ही पाहायला तुम्ही नक्कीच या. याचं पण बांधकाम केलेलं आहे वर. बाहेर किती गरमी असली तरी इथे थंडावा आहे बघ आतमध्ये. इथे इतिहासाची तोफ जिथे आपण आता जाऊन आलो. इथे पण आपण जाऊन आलो. मला दाखव तर मग तिकडे दाखव. तिथे आपण जाऊन आलो. तिथून पण खाली उतरायला रस्ता आहे, ज्या तोफेकडे आपण आता गेलो होतो. आता इथे बघूया आपण. ते पुरातन शौचालय आहेत. ते शौचालय आहे, टॉयलेट आहे आणि हे बाथरूम आहे. इथे एक बाहेर जाण्याचा पण मार्ग आहे, तो असा बाहेर पडण्याचा मार्ग. किल्ल्याचा एकदम मागे येतोय आपण. हा पण तो जो दुसरा दाखवलेला बुरुज होता तो आहे हा, आणि या साईडला आहे तिसरा बुरुज. चला सागवानाचे लाकूड आहे, मजबूत लाकूड आहे ते. आता आपण या पाहू शकता तुम्ही साठवणींच्या खोली. या साठवणींच्या खोलीत आता आपण जाऊया. इथे धान्य साठवलं जायचं. हे बघा, इथून असं मधून पण रस्ता आहे. 2 खोल्या आहेत तिथे. हे असे सागवानाचेच भरभक्कम आहेत. हा जाऊ शकते, मी तुला देते. थांब, जाशील नाही तर मी देते इथून. नाही जा तशीच सापड. एक मिनिट. काय आहे तिथे?
आहे वरती, माझी हाईट नाही पोहोचणार. ओके, जिथे आपण मगाशी आलो मी तुला बोलली तिथून जो भुयारी मार्ग आहे, तुला कळलं तो भुयारी मार्ग कुठून आहे? तो हा इथून साठवणीच्या खोलीत येतोय, जो आपण मगासपासून शोधतोय. जो साठवणीच्या खोलीतून येऊन हा असा येतोय आणि इथून बाहेर जायला तो रस्ता आहे, जो गुप्त मार्ग आपण बघितला. ये खाली. पाण्याची तहान लागली जाम. हा तो बुरुज सगळ्यात उंच आहे, तो वाला बुरुज हा पाहू शकता तुम्ही. तर आपण साठवणीच्या खोलीत होतो आणि जो मी मगाशी तुम्हाला भुयारी मार्ग दाखवला, तिथून मला काही उतरायला जमणार नाही बोलली ना, तो हा मार्ग आहे आणि तो खूप उंच असा आहे आणि इथून हा साठवणीच्या खोलीतून हा असा बाहेर पडतोय. या किल्ल्याचं एक्झॅक्ट लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देऊन ठेवते, ते तुम्ही नक्की चेकआउट करा. आय होप मंडळी हा ऐतिहासिक किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर चला आपण आता इथून निघूया आणि पुढच्या ठिकाणाला जाणार आहोत आपण, ते म्हणजे आहे मिनी वृंदावन. तर तो व्हिडिओ लवकरच येणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला जर वसईचा किल्ला पाहायचा असेल तर वसईचा किल्ला असं माझ्या कमेंटमध्ये टाका, म्हणजे मी तुमच्यासाठी तो देखील किल्ला लवकरच एक्सप्लोर करेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.